तहसीलदार लाच प्रकरणातील तक्रारदार आरोपी अटकेत. 2025 मधील 2 वाळू चोरीच्या गुन्ह्यात आरोपी सुयोग सोळंकेला अटक. आरोपीवर अवैध वाळू उत्खनन, वाळू चोरी, मारहाण यासह गंभीर गुन्हे. 2 महिन्यापूर्वीच MPDA अंतर्गत तडीपारीच्या कारवाईतून मुक्तता. आरोपी सुयोग सोळंकेला न्यायालयाकडून 2 दिवसाची पोलीस कोठडी. जालना जिल्ह्यातील अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्या गाजलेल्या लाच प्रकरणात आता मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील तक्रारदार सुयोग सोळंके याला जालन्यातील गोंदी पोलिसांनी अटक केली आहे. सुयोग सोळंके याच्यावर 2025 मध्ये अवैध वाळू चोरीचे 2 गुन्हे दाखल होते. या प्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केले. आरोपी सुयोग सोळंकेवर अवैध वाळू उत्खनन, वाळू चोरी आणि मारहाणीसह विविध गंभीर गुन्हे दाखल होते. तसेच त्याच्यावर 1 वर्षासाठी MPDA अंतर्गत तडीपारीची कारवाई देखील करण्यात आली होती. 2 महिन्यापूर्वीच त्याची या कारवाईतून मुक्तता झाली होती. दरम्यान अवैध वाळू उत्खननासाठी वापरल्या जाणाऱ्या पोकलन मशीन आणि 6 हायवा वाहने सुरू ठेवण्यासाठी सोळंके याने तहसीलदार विजय चव्हाण यांना 6,40,000 रुपयाची लाच दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तहसीलदार विजय चव्हाण यांना रंगेहात अटक केली होती. आता वाळू चोरीच्या गुन्ह्यात सुयोग सोळंके याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी सुयोग सोळंके यास गोंदी पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर नंबर 217/25 303-2 मध्ये वाळू चोरी प्रकरणामध्ये आज अटक करण्यात आलेली आहे. वाळू चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती आणि या अगोदर त्याच्यावर MPDA अंतर्गत पण कारवाई करण्यात आलेली होती. पुढील तपास गोंदी पोलीस करत आहेत.